मी अंड्याची भाजी करणार आहे आज. हे दोन्ही प्रकार घालून नवीन रेसिपी करणार आहे. एवढा आला घेतले मी, 2 कांदे घेतले, 2 टमाटे घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतले आणि एक 10-12 लसणाचे पाकळ्या घेतले, थोडंसं 1 चमचा जिरा घेतले आणि 2 टमाटे घेतले मी. आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. आता थोडंसं पाणी टाकून आपण थोडं खोबरं पण टाकू याच्यात. म्हणजे घट्ट होईल भाजी ती. आपण अंड्याला असं चीर मारून घेऊया. एकदम म्हणजे रस सगळ्या ह्याच्यामध्ये भरवल, ते खायला चवदार लागल. बघा, तेजपत्ता घालते मी आता. हे मसाला आता वाटून घेतलेला मसाला आहे. मसाला भाजून घेऊया आपण. आपला मसाला लाल व्हायपर्यंत आपण ह्याला भाजून घेऊया. मी शिमला मिरची पहिला फ्राय करून घेतले, हे फुलवर पण फ्राय करून घेतले आणि अंडे शिजवून उकडून घेतले. आता हे तिन्ही भाजीचं मिक्स भाजी करणार आहे मी, ग्रेव्ही टाईपचं. आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलंय, बघू शकताय तुम्ही. मसाला भाजून घेते मी एकदम चांगलं लाल व्हायपर्यंत. आपला मसाला भाजला ना, आपल्या भाजीला चवदार वेगळाच वाटते. हे बघा, हे मसाला, हे मीठ आहे, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर घरगुती, 1 चम्मच धनिया पावडर. आपण आता मसाला ह्याच्यामध्ये मिक्स करूया. आता याला एक थोड्या वेळ फ्राय करून घेऊया, 1-5 मिनटं. पहिला शिमला मिरची टाकून घेऊया. आता एक थोड्या वेळ परतून घेऊया ह्याला चांगलं, मसाला ह्याच्यामध्ये भरेपर्यंत. आता फुलवर देऊया ह्याच्यामध्ये.
हे बी थोडं परतून घेऊया आपण. आपण एक 5 मिनिटं झाकण लावूया याला. मसाला सगळं भरून घेऊ द्या त्याच्यात. आपण आता काढून बघूया आपण हे कसं झालेलं आहे भाजी. सगळं एकदम मिक्स झालेलं आहे आपलं भाजी. आपण याच्यात थोडंसं पाणी टाकूया. मसाला वाटलेलं पाणी होतं मग आमचं. आता एवढ्या पाण्यातच आपलं भाजी शिजून बाहेर येईल. आता परत झाकण लावू ह्याला. आपण आता बघू शकता आपलं भाजी आपण आता याच्यात अंडे टाकू शकतो. आता फिरवायचं नाही ह्याला, आपणच ते हे होतंय. वरती झाकण लावूया.